नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाकडून जाहिरात आली शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू होती. जसं की तुम्ही बघता 22 तारखेपासून जवळपास 10 मे पर्यंत फॉर्म भरण्याची जी ऑलरेडी संपलेली आहे. मात्र परत एकदा 3 दिवसासाठी ही लिंक ओपन करून देण्यात आली. त्या 3 दिवसामध्ये फॉर्म तुम्ही भरण्याची संधी तुम्हाला देण्यात आली. तो यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल 10वी पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि हा विभाग खूप चांगला आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो आहे ना ते काम करायला संधी तुम्हाला मिळणार. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला इथे संधी आहे किंवा मला जॉब करायला आवडेल त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली फॉर्म भरून टाका, अभ्यासाला लागा. सिंपल फॉर्मॅटमध्ये एक्झाम तुमची होणार आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. IBPS तुमची एक्झाम घेणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम ही 4 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे. त्यासाठी तुम्हाला इमेल अकाउंटकडनं ऑनलाईन रेकॉर्ड स्वरूपात बॅच पण अवेलेबल आहे. IBPS पॅटर्न नुसार अवेलेबल आहे. आता जर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला फक्त 999 GST आहे या बॅचसाठी. 50% डिस्काउंट देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज मिळणार बघा. 200+ टेस्ट सिरीज प्रत्येक सब्जेक्ट नुसार टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. IBPS पॅटर्न नुसार टोटल शिकवलं जाणार आहे. IBPS थोडंसं वेगळ्या पॅटर्न मध्ये आहे. थोडंसं त्याची डेप्थ लेवल थोडी जास्तीची आहे. PDF नोट्स अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्ह्यू म्हणजे लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट करून बघू शकता. हवं तेव्हा बघू शकता. ते आताच बघितलं असं काही कधी पण बघू शकता आणि डाऊट क्लिअरिंग सेशन त्यामध्ये पण असणार आहे. आता बघा ही फॉर्म भरण्याची डेट तुमची 10 पर्यंत होती. जसे तुम्ही आता जेव्हा वेबसाईटला जातात जी IBPS ची वेबसाईट आहे तिथे तुम्ही गेलात ना 284 पदांसाठीची जागा आहे. शिपाई आहे, गट ड पद आहे. ते सगळं तुम्ही ते डाउनलोड करू शकता. बघा जे आता शुद्धीपत्रक आलंय शुद्धीपत्रक ते पण डाउनलोड तुम्ही करू शकता. त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं बघा. शुद्धीपत्रक आलेलं आहे. ही जाहिरात 2025 मध्ये 22 तारखेला आलेली. यामध्ये त्यांनी सांगितलंय की शिपाई या पदासाठी या डिपार्टमेंटची म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. जाहिरातीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व ऑनलाईन फी भरण्यासाठीची अंतिम दिनांक 10/5 होती. ओके, आता हा संपलेला आहे. मग त्यांनी अपडेट काय केलंय या शुद्धीपत्रकाद्वारे काही विद्यार्थ्यांना बघा शेवटच्या दिवशी अर्जांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने ऑनलाईन फी भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे गेल्या मेलद्वारे किंवा कॉल झाले त्यांना. मग अर्ज भरण्याकरता मुदत वाढ मिळावी यासाठी विनंती अर्ज झाल्यामुळे सदर जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा याची ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक 14 पासून ते 16 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून सुरुवात झाली आहे. 14, 15 आणि 16 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरणार संधी आहे. ह्या 3 दिवसामध्ये राहिलेल्या उमेदवारांनी फॉर्म भरला असेल आणि फी बाकी असेल तर ती पण तुम्ही भरू शकता. किंवा त्याला म्हणूया आपण तुम्ही फॉर्म नाही भरला असेल तर काही विद्यार्थ्यांना फॉर्म सुद्धा भरता येणार आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाकायचे आणि अर्ज ऑनलाईन फी भरायची मूळ जाहिरातीमध्ये लिंक जी आहे ना ती पुन्हा उपलब्ध करून दिली आजपासून. सो अर्जदार ज्याचे तांत्रिक अडचणीमुळे फी भरण्याच्या अडचण निर्माण झाल्या त्यांनी देखील सदर कालावधीमध्ये अर्ज पूर्ण करावेत. त्यानंतर याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. बाकीच्या अटी शर्ती जाहिरातीमध्ये जे सांगितलं ते ICTच आहे. आता अजून एक महत्वाचा मुद्दा त्यांनी अपडेट काय केला यामध्ये बघा. त्यांनी दिव्यांग उमेदवारांकरिता बघा दिव्यांग उमेदवारांकरिता लेखनिक आणि अनुग्रह कालावधी म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा टाइम पाहिजे असतो ना त्याला लेखनिक एक्स्ट्रा टाइम कसा असतो 1 तासाला 20 मिनिटं. तुम्हाला ह्या एक्झामचा कालावधी 2 तासांचा आहे. तुम्हाला 40 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे. अशा दिव्यांग उमेदवारांबद्दल त्यांनी काय केलंय जी ऍड आहे त्यामध्ये सूचना क्रमांक 10 मधला 9 नंबर मधला 2 आणि 3 नंबरचा पॉईंट मध्ये थोडा बदल केलेला आहे. तो बदल काय केलाय की या दिव्यांग उमेदवारांना जर लेखनिक आणि अनुग्रह कालावधी म्हणजे एक्स्ट्रा टाइम घ्यायचा असेल तर त्यांना पहिले डेट होती 17 तारखेपर्यंत तुम्ही सगळं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे पाठवून द्यायचं सांगितलंय. पण त्यात आता बदल केलेला आहे आणि त्यांना 17 ऐवजी 23 मे 2025 पर्यंत सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे पाठवायचे म्हणजे या विभागालाच पाठवायचे. नोंदणी व मुद्रांक विभागाला पाठवायचे. त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ माझा येऊन जाईल. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या जे दिव्यांग उमेदवार आहे किंवा मला कमेंटमध्ये टाका खरंच या उमेदवारांना गरज आहे का व्हिडिओची. मला कमेंटमध्ये टाका मग तो व्हिडिओ घेतो. अदरवाईज नसेल तर मी तो व्हिडिओ राहू देतो. सो ही महत्वाची माहिती आहे. आता यात काय सांगितलं दिव्यांगांना बघा जे 9-10 नंबरचा 9-2 आणि 9-3 याला 17 तारीख लास्ट दिली होती बघा. इथे 17 तारीख लास्ट दिली. आता ती वाढून काय दिली आहे
ते व्हिजिलिटी आहे. ओके, आणि ज्यांनी फॉर्म भरलेच नव्हते आतापर्यंत त्यांना 3 दिवसात फॉर्म भरायला त्यांनी संधी दिली आहे, 14, 15 आणि 16. सो ज्या उमेदवारांचे फॉर्म भरणं बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून टाका. ही एक्झाम जी आहे ना त्यासाठी बघा 10वी पास लागते, 10वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि तुमचं वेतन म्हणजे बेसिक 15 आहे, तुम्हाला साधारणतः 25 ते 30 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. आणि याची कामं पण काय, शिपाई तुम्ही अगदी खालचं पद नका म्हणून, शिपाई पण पद चांगलं असतं आहे. ज्यांना गरज आहे त्याने नक्की फॉर्म भरा. डिपार्टमेंट खूप चांगलं आहे मात्र लक्षात घ्या. आणि ज्यांना गरज आहे त्यांनी फॉर्म भरून टाका. त्यासाठी तुमची एक्झाम जी आहे ना त्याला तुम्हाला हे अभ्यास करायचे बघा, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता अभ्यासाचे प्रत्येकी 25 प्रश्न आहे, प्रत्येकी 2 मार्काला 50, 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. आणि तुम्हाला 120 मिनिटं दिलीत बघा, म्हणजे 2 तासामध्ये सोडवायचे. दिव्यांगांना 2 तास आणि 40 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि ही ग्रुप लेवलने एक्झाम होणार आहे. पहिले 30 मिनिटात तुम्हाला इंग्रजी सोडवायचं, नंतर 30 मिनिटं मराठी, 30 मिनिटं मराठी, नंतर तुम्हाला सामान्य ज्ञान, आणि 30 मिनिटांमध्ये तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोडवायचं. हे 30 मिनिटाच्या स्लॉटमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे. एका प्रश्नासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे. सो 10वी पास असणाऱ्या सगळ्याच उमेदवारांनी फॉर्म भरायला हरकत नाही आहे. तुमच्या MCQ जे असताना ते 5 पर्याय असणार बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि 5 पर्याय असणार आहे. आणि तुम्हाला नकारात्मक गुणपद्धत राहणार नाही, म्हणजे 100चे 100 प्रश्न सोडवून टाका, 100 सोडवले पाहिजे. नकारात्मक निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर गेलात त्या वेबसाईटला तर तुम्हाला इथे दिसते बघा की डेट वाढलेली आहे, 16 तारखेपर्यंत, म्हणजे 16 मे पर्यंत डेट आहे. 3 दिवसात फॉर्म भरून टाका. काही अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका की सर याबद्दल आम्हाला सजेस्ट करा, व्हिडिओ घ्या, तर व्हिडिओ घेतो मी तुमच्यासाठी. ओके, सो कळवा नक्की. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला यामध्ये मार्क जास्त पडले पाहिजे, माझं सिलेक्शन झालं पाहिजे, तर तुमच्यासाठी ही बॅच आम्ही ऑनलाईन रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल ठेवली आहे. IBPS पॅटर्ननुसार आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. फी फक्त 999 + GST आहे. सो विद्यार्थी मित्रांनो अशी एक अपडेटेड नोटीस होती. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. 100% तुम्हाला या बॅचमधून फायदा होणार बरं का. कारण आम्ही IBPS पॅटर्ननुसार सध्या तरी महाराष्ट्रात शिकवणारी ही एकमेव टीम आहे की तुम्हाला IBPS पॅटर्न ओळखून शिकवत असते. काही अडचण आली तुम्ही या हेल्पलाईन नंबरला 88 99 116 या नंबरला एक कॉल करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करत चला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.